तर मित्रांनो, बॉईज ट्रिप बॅग बघ किती मोठी भरणं चालू आहे आमची. चाललोय बघते एक रात्र तरी. बॅग बघा किती मोठी भरणं चालू आहे सगळ्यांची. आणि गाडेकर साहेब फुल खुश आहेत. क्या करूं, इम्प्रोवायझेशन क्या करूं. झोपेत उठून आल्यावरून कसं वाटतं तुला झोपेत उठून येऊन? चाललंय मला हे घेऊन चाललंय, कुठे चाललंय ते मला नाही माहिती. बघू आता तिकडे. तर मित्रांनो, तुम्हाला कळलेच असेल की आपण कुठेतरी फिरायला चाललो आहे आणि असा प्लॅन अचानक झाला होता. सो त्याच्यामुळे काही फिक्स नाही आहे आणि तुम्हाला खूप जास्त मजा येईल या ब्लॉगमध्ये. आणि आता जो रोड दिसतोय त्याचं नाव काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि आपली फिरायची लोकेशन मी लवकर तुम्हाला पुढे सांगतो. आपण चालू अलिबागला आणि आता आपण चेक करू आपलं बँक बॅलन्स किती आहे. सगळ्यात पहिले आपण सुजलचं बघू. सुजल, आपलं बँक बॅलन्स किती आहे रे? 10 रुपये. अकाउंटला 10 रुपये. तुझं रिटर्न भावाच्या अकाउंटला 50 आहे. तुझ्या रे भाऊ? 0 रुपये. कुणाल तुझ्या? 100. तर मित्रांनो, तुम्हाला कळलं असेल की आपण चाललो आहे अलिबागला फिरण्यासाठी. आणि हा प्लॅन खूपच अचानक झाल्यामुळे आपण जास्त पैसे पण कॅरी केले नव्हते. बँक बॅलन्स चेक केला आमच्या सगळ्यांचं किती आहे. आणि आपण अलिबागच्या खूप जवळ पोहोचलो होतो. तर चला भेटू आपण डायरेक्ट बीचवर. आणि फायनली आपण बीचवर पोहोचलो होतो. तसं अलिबाग खूपच सुंदर आहे जर तुम्ही सकाळी आला आणि संध्याकाळी आला. पण आम्ही सकाळीच गेलो होतो त्याच्यामुळे आम्हाला खूप सुंदर व्ह्यू बघायला मिळाला. सो असाच काहीचा सुंदरचा व्ह्यू सगळे आपल्याला अलिबागवर बघायला मिळतो. सो एवढाच छान व्ह्यू होता. सो आपण काही फोटो काढून घेतले आणि आपल्या सगळ्या मित्रांनी पण काढून घेतले. आणि स्पेशली विठ्ठलनी पण आपले काही फोटो काढून घेतले, कारण जो हमेशा अनसिकर असतो आपल्या फोटोंबद्दल. त्याच्यानंतर आपण तिथं काही राईड्स केल्या. आणि स्पेशली जे नवीन अलिबागला जाणार आहेत त्यांच्यासाठी तिथं राईडचा प्राईस खूप जास्त सांगतात. तर आपल्याला तिथं एकदम बरोबर भावताल करता आला पाहिजे आणि आपल्याला राईड खूप कमीमध्ये पण मिळून जातात. आणि ही वाली राईड तर आपल्याला फुकटच मिळाली, कारण की फक्त तिथे एक बोट थांबली होती आणि आम्ही मजा करून घेतली की आपलेच पैसे भरलेत आणि आपली राईड आहे. आई जेव काय खेळाले? कुठे चालला तू? वापस कधी येणार तू? आता मी येतच नाही. ये है दॅट टू मेंबर जिन्हें क्या हो रहा है क्यों हो रहा है ये ढूंढना होता है. तर त्यासाठीच ते दोघं पाणी कुठनं येतं हे शोधायला दोघं समुद्रात चालले होते. आणि त्यांना कंपनी द्यायला आपण पण त्यांच्या सोबत चाललो होतो. फोन माझाच आहे म्हणून फक्त त्यांनी मला एकट्याला रेकॉर्ड केलं. त्या दोघांना आपण काढून टाकलं. सो त्याच्यानंतर भूक लागली होती म्हणून आपण काहीतरी खाऊन घेतलं आणि आपण थोड्या वेळाने लगेच घरी निघालो, कारण की आपण खूप सकाळी गेलो होतो. आपला सनसेट बघायचा होता म्हणून. तर आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.